नमस्कार. समर्थ ज्योतिषपीठा. तर मी आज तुम्हाला धनस्थानाविषयी काही महत्वाचे टिप्स देणार आहे. तर आर्थिक खर्च कितीतरी वाढत चालला आणि आपला इन्कम सोर्स त्या पद्धतीने आहे का याची 100% तुम्ही जाणीवपूर्वक कल्पना करून घ्या की आपलं धनस्थान किती ऍक्टिव्हेट आहे. तर आपला खर्च नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की धनस्थानाविषयी तुम्हाला काही गोष्टींची मी टिप्स देतोय. तर धनस्थान ह्या आपल्या कुंडलीमध्ये द्वितीय स्थान आहे. कुठलं स्थान आहे? द्वितीय स्थान. द्वितीय म्हणजे दुसरं स्थान हे आपलं धनस्थान आहे आणि धनस्थानाचा मालक हा शुक्र आहे. तर आपल्याला धनस्थान ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला शुक्र पण ऍक्टिव्हेट करावा लागणार आहे. समजून घ्या, तुमच्या धनस्थानामध्ये मंगळाची रास पडलेली आहे आणि मंगळ तुमचा कन्या राशीमध्ये आहे. तर तो मंगळ आपल्याला फळ देत नाहीये. तर तो मंगळ कोणत्या पद्धतीने ऍक्टिव्हेट केला पाहिजे, त्याबरोबर आपल्याला धनस्थानचा मालक शुक्र आहे तो कसा ऍक्टिव्हेट केला पाहिजे, त्या धनस्थानावरती कुठल्या पापग्रहांच्या दृष्टी आहेत का. समजा राहूची दृष्टी धनस्थानावर आहे, मग ते राहूची दृष्टी कोणत्या राशीतून आहे त्याचाही आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे. धनस्थान ऍक्टिव्हेट करताना आपल्याला दोन बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे की एक की आपल्या कुंडलीतला सखोल अभ्यास ज्योतिषाकडून व्यवस्थित करून घेणे. दुसरी गोष्ट आर्थिक स्थितीवरती नियंत्रण ठेवणे, आर्थिक खर्चावरती नियंत्रण ठेवणे आणि धनस्थानाचा मालक किती ऍक्टिव्हेट आपल्या पत्रिकेत आहे हे माहीत करून घेणे. ऍक्टिव्हेट नसेल तर ऍक्टिव्हेट करणे. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे उपाय करणं गरजेचे आहे. म्हणजे काय, जर धनस्थानामध्ये मेष रास पडली तर तुम्हाला गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे, गणपतीची आराधना करणं गरजेचं आहे, संकष्टीचा उपवास करणं गरजेचं आहे. धनस्थानामध्ये शुक्राची रास पडली तर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक वाचणं गरजेचं आहे, शुक्रवारचा उपवास करणं गरजेचं आहे, दुर्गाष्टमी करणं गरजेचं आहे. धनस्थानामध्ये जर समजा मिथुन रास पडली तर व्यंकटेश्वर स्तोत्र वाचणं गरजेचं आहे, विठ्ठलाचं दर्शन घेणं गरजेचं आहे, विष्णूचं रामाचं रामरायाचं दर्शन घेणं गरजेचं आहे. जर धनस्थानामध्ये कर्क रास पडली तर तुम्हाला शंकराचं दर्शन घेणं गरजेचं आहे, शंकराची उपासना करणं गरजेचं आहे, उपासना करणं गरजेचं आहे. जर धनस्थानामध्ये सिंह रास पडली तर सूर्याची उपासना करणं गरजेचं आहे, सूर्याला अर्घ्य देणे, सूर्याच्या बाबतीतले जे काही उपाय आहेत ते करणं गरजेचे आहे. जर धनस्थानामध्ये कन्या रास पडली तर तुम्हाला पुन्हा एकदा मल्टिपल असा बुध काम करत असतो, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला विठ्ठलाची, व्यंकटेश्वराची, बालाजीची उपासना करणं गरजेचं आहे. पुन्हा त्या धनस्थानामध्ये शुक्राची म्हणजे तूळ रास पडली तर पुन्हा तुम्हाला देवीची उपासना करणं गरजेचं आहे, महालक्ष्मीचं व्रत करणं गरजेचं आहे, महालक्ष्मीची उपासना करणं गरजेचं आहे, शुक्रवारचा उपवास करणं गरजेचं आहे. जर त्याच राशीमध्ये धनस्थानामध्ये परत वृश्चिक रास पडली तर परत तुम्हाला गणपती उपासना आली, गणपती स्तोत्र आलं, गणपती अथर्व शीर्ष आलं, याची उपासना करणं गरजेची आहे. जर परत त्या धनस्थानामध्ये धनुरास पडली तर तुम्हाला दत्त महाराजांची उपासना करणं गरजेचं आहे, दत्त महाराजांचं स्तोत्र वाचणं गरजेचं आहे. गुरुचरित्र मधील कोणता अध्याय तुम्हाला योग्य फल देणार आहे तो अध्याय वाचणं गरजेचं आहे. जर धनस्थानात मकर रास पडली तर शनीची उपासना करा, हनुमान कवच वाचा, शनी स्तोत्र वाचा, ह्या गोष्टी करणं गरजेचे आहे. त्यानंतर जर धनस्थानामध्ये कुंभ रास पडली तर तुम्हाला मारुती स्तोत्र, बजरंग बाण वाचणं गरजेचं आहे. आणि शेवटची रास जर तुमची धनस्थानामध्ये पडली तर जो मी धनुराशीला उपाय सांगितलाय, म्हणजेच की धनस्थानामध्ये मीन रास पडली तर मीन राशींनी कोणते उपाय करावे, तर दत्त स्तोत्र वाचावं, गुरुवारचा उपवास करावा, स्वामी समर्थ केंद्रात जाऊन नामस्मरण करावं, दत्ताची ऊर्जा वाढवावी, गुरुची ऊर्जा वाढवावी. म्हणजे धनस्थानामध्ये या 12 राशींमधली कोणती तरी एक रास पडणार आहे आणि त्या राशीचा स्वामी कोणत्या तरी राशीत पडलेला असेल किंवा स्वराशीत पडलेला असेल. सखोल अभ्यास करून ज्योतिषाकडून घेणं गरजेचं आहे, मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. त्यावरती आपला धनयोग ठरला जातो. अडीअडचणी असतील तर उपाय करा, मार्ग शोधा. धनस्थानातलं रत्न सजेस्ट
ज्योतिषी करतील ते धनस्थानातलं रत्न धारण करा. त्यानंतर वेगवेगळे चांगले उपाय करा. आणि मूळ पत्रिकेला मी सांगतो धनस्थान हे शुक्रावरती ऍक्टिव्हेट होतं. धनस्थान हे शुक्रावरती ऍक्टिव्हेट होतं. त्यामुळे ज्याच्या पत्रिकेमध्ये शुक्र चांगला आहे त्यानं काळजी करायची अडचण नाही. ऍक्टिव्हेट धनस्थान असणारच आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र खराब आहे, शुक्र शत्रू राशीत आहे, शुक्र नीच आहे, त्या शुक्रावरती पापग्रहांच्या दृष्ट्या आहेत, तर हिथं मात्र थोडीशी गडबड आहे. एवढं मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. तो शुक्र काय काम करतो हे धनस्थानावरती अवलंबून आहे, पत्रिकेमध्ये अवलंबून आहे. तसंच आता सुरुवात आपण ज्योतिषशास्त्राच्या उपायांची केलेली आहे. पूर्णपणे धनयोगापासून आपण सुरुवात करत आहोत. रोज आपण वेगवेगळे योग बघणार आहोत. तुमचं पूर्णपणे सबस्क्रायबर वाढवा. दुसरी गोष्ट लाईक करा, शेअर करा. आणि एखादी गोष्ट कमी जास्त होत जाणार आहे तर पूर्णपणे सहकार्य करा. सुरुवात छोटी आहे पण मोठं यश तुम्ही मला द्यायचं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.